नमस्कार, मी अमित मुंडे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आमच्या इथे आमच्या गावामध्ये माझ्या गावाच्या समोर धर्मशाळा ते होळीचा मांड रस्त्याचं काम चालू आहे स्वखर्चाने. आमच्या वाडीतील एक ग्रामस्थ, आमच्या गावाचे ग्रामस्थ राजू कांदोळकर यांनी स्वखर्चाने रस्ता करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतने परमिशन दिलेलं आहे. माझ्या माहितीनुसार एकदा का एका शासकीय फंड पडला असेल तर त्याला खाजगीकरण करण्यास ग्रामपंचायतला परवानगी आहे का हा नियम तपासून पाहावा लागेल. आणि रस्ता डांबरीकरण होणार आहे का कॉन्क्रीटीकरण होणार आहे की मातीचा होणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल. उद्या समजेल आपल्याला. आणि कॉन्टॅक्ट घेतलेला आहे स्वप्नील दुसरडेकर, ते आले होते दुसरडेकर इथे. त्यावेळेस आपला व्हिडिओ करायचा राहून गेला. आणि वाटेत ग्रामस्थ समोर उभे आहेत, इकडे बसलेले आहेत, इकडे दोघे आहेत, तुम्ही पाहू शकता. वहिनी तिकडे वहिनी आहे तिकडे. आणि ह्या पायऱ्याचा फोटो पण आपण काढून ठेवत आहोत, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला रस्ता चांगला आहे की पायऱ्या चांगल्या होत्या हे आपल्याला समजेल. आणि ते बोलकाली घरापर्यंत मांडापर्यंत तो रस्ता होणार आहे. मित्रांनो, काही कारणास्तव ते काम थांबलेलं होतं खोदकाम. आता ग्रामपंचायतने त्या पायऱ्यावरतीच मागे टाकून कॉन्क्रीटीकरण करण्यास सांगितलं की सगळं खोदकाम करून हे करण्यास त्यांनी सांगितलं. ते आपल्याला पाहावं लागेल. आणि मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ इथे थांबवतो. उद्या आपण याच रस्त्याचा व्हिडिओ करणार आहोत. लेवल झाल्यानंतर मग आपल्याला समजेल आपल्याला समजू शकेल रस्ता डांबरीकरण आहे की कॉन्क्रीटीकरण आहे. तो अजून काही आम्हालाच माहीत नाही. कसा रस्ता आहे तो. धन्यवाद. आपल्याला उद्या सांगण्यात येईल.